द्वारका एक अशी नगरी जी स्वतः श्रीकृष्णाने वसवली होती, सुंदर, तेजस्वी आणि स्वर्गासारखी। पण कधी विचार केलात का, इतकी भव्य नगरी समुद्रात कशी काय बुडाली? यामागे आहे एक शाप, एक भयंकर, काळजाला हादरवून टाकणारा शाप। महाभारत युद्ध संपल्यानंतर माता गांधारीने आपल्या 100ही मुलांचा मृत्यू पाहिला। ती इतकी दुःखी झाली होती की तिने आपल्या तपश्चर्येच्या जोरावर श्रीकृष्णाला शाप दिला, 36 वर्षांनी तुझा यदुवंशही कौरवांसारखाच नष्ट होईल। ही एक आईची वेदना होती, पण त्याच वेळी ती एक भविष्यवाणीही होती। पण एवढंच नाही, श्रीकृष्णाचा मुलगा सांब एका ऋषीची थट्टा करतो। गरोदर स्त्रीचा वेश घेऊन तो ऋषीला विचारतो, पोटात काय आहे? रागावलेल्या ऋषीने त्याला शाप दिला, तुझ्या पोटी लोखंडाचा मूसळ जन्म घेईल आणि तोच मूसळ तुझ्या वंशाचा विनाश करेल। वर्ष गेली आणि एक दिवस त्या मूसळाचे तुकडे करून यदुवंशी एकमेकांवर चालून गेले। भाऊ भावावर, मित्र मित्रावर हल्ला करू लागले। क्षणात सगळं संपलं, यदुवंश नष्ट झाला। शेवटी जेव्हा श्रीकृष्णानेही देहत्याग केला, तेव्हा जणू द्वारकेचं हृदयच बंद पडलं। ती नगरी जी कधी सोन्याने झळकत होती, समुद्राच्या लाटांमध्ये कायमची गडप झाली। आजही अनेक लोक विश्वास ठेवतात की समुद्राच्या खोलीत अजूनही ती दिव्य द्वारका कुठेतरी लपलेली आहे। ही कथा आपल्याला शिकवते, शाप, वेळ आणि कर्म एकत्र आले की कोणतंही साम्राज्य टिकू शकत नाही।